ज्यांना असं वाटतं घरात खूप खूप वर्षांचं दारिद्र्य आहे किंवा आपण काहीही केलं तरी काहीच उपयोग नाही आणि प्रत्येक गोष्ट आपण केली तरी त्याच्यामध्ये यश मिळत नाही, घरात रोजीरोटीचं साधन नाहीये, घरात भांडणं होतात, कटकटी होतात किंवा घरात कोणाचं कोणाशी जमत नाही, घरात ग्रहक्लेश खूप खूप अशा गोष्टी आहेत. आणि दारिद्र्य ही अशी एक गोष्ट आहे बघा, भगवान श्रीकृष्णांनी देखील असे सांगितलेले आहे की दारिद्र्य ही जगातील अशी एक गोष्ट आहे, सगळ्यात मोठं दुःख हे दारिद्र्य आहे, गरिबी आहे. मग त्यासाठी काय करायचं, तर यासाठी आपल्याला एक उपाय सांगणार आहे, तो आहे पिंपळाच्या झाडाचा उपाय. आणि बघा, आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की पिंपळाच्या झाडाला कधी पाणी द्यायचं किंवा त्याची पूजा कधी करायची, संध्याकाळी पूजन केलं तर चालेल का, किंवा सकाळी पूजन केलं तर चालेल का, ब्रह्ममुहूर्तात पूजन केलं तर चालेल का, पाणी दिले तर चालेल का. तर या सगळ्या गोष्टींचा खुलासा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर बघा, असे म्हणतात जेव्हा समुद्र मंथन होत होतं तेव्हा जशा लक्ष्मी मातेचा जन्म समुद्र मंथनातून लक्ष्मी माता वर आल्या, त्याचप्रमाणे ज्येष्ठा ही सुद्धा समुद्र मंथनातून लक्ष्मीच्या आधी वर आल्या. म्हणजे ज्येष्ठा म्हणजे काय, तर दरिद्रता देवी म्हणजेच अलक्ष्मी. तर बघा, जेव्हा लक्ष्मीच्या विवाहाची वेळ आली तेव्हा माता लक्ष्मी काय म्हणाल्या की मी लहान आहे, त्यामुळे माझ्या ज्येष्ठा म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचं अगोदर विवाह करा. मग अशात उद्गाम ऋषी हे पुढे आले आणि त्यांनी दरिद्रता देवी म्हणजे अलक्ष्मीशी विवाह केला. आता जी ज्येष्ठा देवी होती त्यांना मंदिरातली घंटीचा आवाज चालत नसे, आरती केलेली चालत नसे किंवा ज्या सात्विक गोष्टी असतात त्या गोष्टीचा त्यांना अजिबात आवड नसे. मग अशात उद्गाम ऋषी जे आहे त्यांनी दरिद्रता देवी म्हणजेच अलक्ष्मीला एका पिंपळाच्या झाडाखाली बसवलं आणि त्यांना म्हणाले, मी आत्ता येतो, तू इथेच बस. आणि उद्गाम ऋषी जे गेले ते परत कधीच आले नाहीत. याच्यात अलक्ष्मीला समजायला उशीर झाला नाही की आपल्यासोबत काय घडलं आहे, किंवा उद्गाम ऋषी म्हणजे आपले जे आपला नवरा आहे ते कायमचा आपल्याला सोडून गेलेला आहे. त्यात अलक्ष्मी देवी ही खूप खूप मोठ्याने रडू लागली आणि याचा आवाज वैकुंठात गेला. मग त्यावेळी लक्ष्मी आणि भगवान महाविष्णू तिथे आले, तिथे त्यांना प्रसन्न झाले आणि त्या अलक्ष्मीला त्यांनी वरदान दिले की जो कोणी पिंपळाच्या झाडाचं पूजन करील तिथे लक्ष्मीचा देखील वास असेल आणि त्या घरातले सगळे दारिद्र्य कमी होईल. तर बघा, आपल्याला ही कथा तर कळाली की पिंपळाच्या झाडाचं पूजन का करायचं, लक्ष्मीचा वास कधी असतो, अलक्ष्मीचा वास कधी असतो हे देखील आपण समजून घेणार आहोत. बघा, सगळ्यात आधी आपल्याला रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचं पूजन अजिबात करायचं नाहीये. त्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी देखील घालायचं नाहीये. ज्याप्रमाणे आपण तुळशीचं पान तोडू शकत नाही रविवारच्या दिवशी, त्याचप्रमाणे आणि तुळशीला पाणी देखील रविवारी घालू शकत नाही, त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाला देखील आपल्याला पाणी घालायचं नाहीये. तर बघा, मग आपल्याला पाणी कधी घालायचं आहे, तुम्ही सोमवार ते शनिवार तुम्ही पाणी घालू शकता, पूजन करू शकता. सगळ्यात महत्वाचं शनिवारच्या दिवशी आहे. बघा, जेव्हा महाविष्णू लक्ष्मीला प्रसन्न झाले त्यावेळेस त्यांना एक वरदान दिलं होतं की ज्यावेळी शनिवारच्या दिवशी जो कोणी पिंपळाच्या झाडाचं पूजन करेल, पाणी घालेल, त्यांना लक्ष्मी प्रसन्न होईल, त्यांचं दारिद्र्य कमी होईल. त्यामुळे शनिवारचा दिवस जो आहे तो अजिबात विसरायचा नाहीये त्या दिवशी. आणि त्या दिवशी तुम्हाला जर पाणी घालायचं असेल तर संध्याकाळच्या टायमिंगला, म्हणजेच खूप रात्र झाल्यावर पाणी घालायचं नाहीये. जेव्हा तुम्हाला सूर्य जेव्हा अस्ताला जातो, थोडं थोडं आपल्याला वातावरणात उजेड दिसतो, तेव्हाच पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं आहे. तर बघा, असं म्हणतात की अंधार पडल्यानंतर पिंपळाच्या झाडावर जी निगेटिव्ह एनर्जी असते, नकारात्मक एनर्जी असते, यक्ष, गंधर्व किंवा वाईट जे आत्मा असतात त्यांचा वास त्या पिंपळाच्या झाडावर असतो. त्यामुळे संध्याकाळ रात्र झाल्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं नाहीये. त्यानंतर आता काही काहींचं म्हणणं असं असतं की मग आम्ही ब्रह्ममुहूर्तात पिंपळाच्या झाडाला पाणी घालू शकतो का नाही. तर बघा,
जे ब्रह्ममुहूर्ताचा टायमिंग आहे तो रात्रीचा 3रा प्रहर आहे. त्या टायमिंग मध्ये बघा उजेड नसतो अजिबात आणि पूर्ण काळोख असतो, आणि त्या टायमिंग मध्ये सुद्धा आपल्याला पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं नाहीये. जेव्हा तुम्हाला जर पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचंच असेल तर जेव्हा थोडा थोडा सूर्य उगवता असतो त्यावेळेला, थोडा उजेड झालेला असतो त्यावेळेला तुम्ही पिंपळाच्या झाडाला पाणी घालू शकता. तर बघा हे उपाय नक्की करा. त्यानंतर अजून एक उपाय आहे जो तुमच्या घरातील जे दुःख, क्लेश, दारिद्र्य असतं ते कमी करू शकतो. दर शनिवारी 7 शनिवार तुम्हाला पिंपळाच्या झाडाला आपण जे बनवलेले ताक असतं ते तुम्हाला अर्पित करायचं आहे. आणि शनिवारी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला आलिंगन सुद्धा द्यायचं आहे. बघा भगवान श्री विष्णू असे कृष्ण म्हणालेले आहेत गीतेमध्ये की सगळ्या वृक्षांमध्ये पिंपळाचं वृक्ष मी आहे. भगवान श्री कृष्णांचं स्वतः भगवान श्री विष्णूंचा वास पिंपळाच्या झाडात आहे. त्यामुळे आलिंगन द्या. त्या शनिवारी भगवती लक्ष्मी मातेचा आणि नारायण आणि नारायणी या दोघांचा वास पिंपळाच्या झाडात असतो. त्यामुळे शनिवारचा दिवस अजिबात विसरू नका. दर शनिवारी 7 शनिवार तुम्ही ताक विसर्जित करा, पिंपळाच्या झाडाला आलिंगन द्या, पूजा करा. असं 7 शनिवार करा. बघा 7 शनिवार करून बघा, तुमच्या आयुष्यातलं सगळं दारिद्र्य नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. किंवा ग्रहक्लेश असो, बघा आपल्या बौद्धिक पातळीवर पण बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. आपण कसा विचार करतो आपल्या जीवनामध्ये, पॉझिटिव्ह करतो का? प्रत्येक गोष्टीला काहीतरी वाईट झाले की ती गोष्ट निगेटिव्हच आहे किंवा काहीतरी बाहेरची वाईट शक्तीच आहे असं आपण मानतो का? ह्या गोष्टींवर पण आपलं लाईफ बऱ्याचदा डिपेंड असतो. असं काहींचं कसं असतं माहितीये का, जीवनात थोडं जरी काही वाईट झालं की नाही, काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आहे आपल्याला घेरला आहे. ही जी मानसिकता आहे ती थोडीशी बदला. आणि ज्या सात्विक गोष्टी आहेत, सात्विक गोष्टी जसं की आपण तुळशीचे पूजन करतो, पिंपळाचं पूजन करतो, या गोष्टींना स्वतःच्या जीवनात थोडंसं स्थान द्या. बघा तुमचं जीवन 100% नाही 90% तरी बदल होईल, ही माझी गॅरंटी आहे. तर बघा अशा गोष्टी ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत किंवा आपल्याला सतत असं वाटतं की बाहेरचं काहीतरी असेल, ह्या गोष्टी अजिबात मॅन्डेट करत नाहीयेत आपल्या लाईफमध्ये. असतील ह्या गोष्टी आहेत, मी पण मान्य करते, पण आपण कसा विचार करतो, आपल्या मानसिक पातळीवर आपण कसे आहेत याच्यावर पण आपल्या लाईफ बऱ्याचदा डिपेंड करतं. मंडळी, बऱ्याच गोष्टी आपल्या मानसिक स्तरावर पण डिपेंड करतात. आपण कसा विचार करतो, आपण एकांतात जीवन कसं जगतो. बघा आपण 4 माणसात कसं उठतो बसतो याच्यावरून आपला स्वभाव ठरत नाही. आता बऱ्याचदा काय होतं माहितीये का, की आपण कसं बोलतो कुणाशी, ह्या गोष्टी आपण नाटक पण करू शकतो. प्रत्येक जण 4 माणसात गेल्यानंतर प्रत्येक जण मी किती चांगला आहे हे दाखवण्याचाच प्रयत्न करतात. पण तुम्ही तुमच्या प्रायव्हेट लाईफ मध्ये काय करतात, एकांतात काय करतात, नामस्मरण करत आहात की नाही, देवाच तुम्ही विचार चांगले करता का, ह्याच्यावर तुमचं अस्तित्व टिकून असतं, तुमचा स्वभाव टिकून असतो. तर बघा, आणि मानसिकता आपली खूप खूप महत्वाची आहे, किंवा आपण कसा विचार करतो हे खूप डिपेंड करतं. त्यामुळे ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या खूप लांब ठेवा तुमच्यापासून, आणि पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करण्याचा प्रयत्न करा. कसं होतं माहितीये का, आपोआप निगेटिव्ह गोष्टी आपल्या डोक्यात भरत भरत जातात. आपण विचार करत करत कुठे जातो हे आपल्याला पण कळत नाही. पण बघा, जेव्हा निगेटिव्ह गोष्ट तुमच्यावर अटॅक करते तेव्हाच तुम्ही स्वतःला तिथेच थांबवा आणि पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करा. आणि ह्याच्या सगळ्यात आधी आपल्या विचारांमध्ये दारिद्र्य असतं आणि नंतर आपल्या भौतिक जीवनामध्ये दारिद्र्य येतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली नक्की सांगा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नंतरच्या अशाच एका नवीन माहिती सोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.